बार्शी टाकळी ऑनलाईन बेटिंग प्रकरणात अकोला पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। तर बेंगळुरू विमानतळावरून श्रीलंकेला पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। यासाठी एलओसीचा वापर करण्यात आला असून ही अकोला जिल्ह्यातील पहिली मोठी कारवाई आहे। चला संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये। अठरा फेब्रुवारीला अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठे ऑनलाईन बेटिंग रॅकेट उघडकीस आले होते। गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या एलसीबी पथकाने बार्शी टाकळीच्या येवता कातखेड रोडवरील 3 मजली इमारतीवर छापा टाकला। येथे मोबाईल आणि लॅपटॉपच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध बेटिंग सुरू असल्याचे उघड झाले। या छाप्यात एकूण 33 आरोपींना अटक करण्यात आले, मात्र 2 मुख्य आरोपी फरार होते। त्यातील एक महेश बाबाराव डिक्कर हा श्रीलंका आणि दुबईच्या बेटिंग नेटवर्कशी जोडलेला असल्याचे तपासात स्पष्ट झाले। तो दुबईमध्ये ऑनलाईन बेटिंग प्रशिक्षण घेत असल्याचेही समोर आले। त्यामुळेच पोलिसांनी तात्काळ त्यांच्या पासपोर्टवरील माहिती घेऊन लुक आउट सर्क्युलर जारी केला। अखेर 6 मार्चला बेंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महेश डिक्कर श्रीलंकेला पलायन करण्याच्या तयारीत असताना सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले। त्यानंतर अकोला पोलिसांनी तात्काळ बेंगलोर विमानतळावर पोहोचून आरोपीला अटक केली आणि आज न्यायालयात हजर केले। न्यायालयाने त्याला 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तपासादरम्यान आरोपीने नागपूर, चेन्नई, हैदराबाद आणि बेंगलोर मार्गे दुबई आणि श्रीलंका प्रवास केल्याचेही उघड झाले आहे। त्यामुळे आता पोलिसांची पुढील चौकशी सुरू असून या प्रकरणातील अन्य आरोपींना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अकोला पोलिसांनी केलेली ही मोठी आणि यशस्वी कारवाई ऑनलाईन बेटिंग सारख्या अवैध धंद्यांवर पोलिसांचे कठोर लक्ष असून गुन्हेगारी किती मोठी असले तरी कायद्याच्या हातातून सुटू शकत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले। या प्रकरणातील पुढील तपास कसा होतो आणि आणखी कोणते खुलासे होतात यावर आमची नजर राहील। अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।